नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. ज्यांना महाराष्ट्राचं समाजकारण, अर्थकारण, राजकारण, महाराष्ट्रातल्या समाजातले सगळे ताणेबाणे, त्याशिवाय महाराष्ट्राचं ग्रामीण जीवन, महाराष्ट्रातली सहकारी चळवळ, साखर कारखानदारी, असे अनेक मुद्दे पूर्णपणे ज्ञानपूर्वक माहिती होते, असे श्री अजित पवार यांचा जन्मदिवस आहे. आणि मला जर तुम्ही विचाराल तर अजित पवार हे आज आपल्यात नाही आहेत. याचा सगळ्यात मोठा तोटा त्यांच्या कुटुंबियांना जेवढा झाला आहे त्याहून कित्येक पटीनं तो महाराष्ट्राला झाला आहे. कारण सत्तेमध्ये शहर आणि ग्रामीण प्रशासनावरती असलेली उत्तम पकड, ह्यामुळं प्रश्नाची नेमकी जाण, ह्यामुळं काय करायला हवं असा जो 40 वर्षाचा त्यांचा जो अनुभव होता, त्यामुळं सत्तेतलं मी नेहमी म्हणतो की बॅलन्स थोडंसं कमी झालं आहे. अर्थात अजित पवार यांच्यानंतर त्यांचा कौटुंबिक, राजकीय, त्यांच्या पदाचा आणि त्यांच्या पक्षाचा संपूर्ण वारसा हा सुनेत्रा अजित पवार यांच्याकडे आला आहे. त्यांची आज प्रदीर्घ अशी पहिली मुलाखत मी करतो आहे. मला माहिती आहे की त्या ज्या पद्धतीच्या दुःखद प्रसंगातनं सध्या सावरत आहेत, त्यांच्यासमोरची आव्हानं पाहता माझे प्रश्नसुद्धा तसेच असणार आहेत. माझी इच्छा नाही आहे की नवीन काहीतरी ह्याच्यातनं वाद तयार व्हावेत, पण माझा हा जरूर प्रयत्न आहे की महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री पदावरती, इतक्या जबाबदारीच्या पदावरती जेव्हा पहिल्यांदा एक महिला काम करते, तेव्हा त्यांचं व्यक्तिमत्व महाराष्ट्रानं समजून घ्यावं, ही या मुलाखतीमागची मुख्य प्रेरणा आहे. सो सुनित्रा ताई, तुम्हाला सगळे वहिनी म्हणतात, पण तुम्ही आमच्या जिल्ह्याचे असल्यामुळे मी ताई म्हणणार आहे. तुमच्या शारदा प्रतिष्ठानची एक विद्यार्थिनी नीटमध्ये महाराष्ट्रात पहिली आली, तर ही तुमची परंपरा मी खूप वर्षापासून, तुम्ही भेटलात पण तिला? हो. तर एवढी तास अभ्यास करते ती. मलाच आश्चर्य. खूप कौतुक आहे आम्हाला सगळ्यांनाच की एक बारामती मधल्या आमच्या शारदानगरच्या शाळेत शिकलेली मुलगी ते नीट मध्ये मुलींमध्ये देशात पहिली येते. हे आमच्यासाठी, आपल्या सगळ्यासाठी, महाराष्ट्रासाठी अतिशय अभिमानाची गोष्ट आहे. आणि खरं तर आपण म्हणतो की खेड्याकडून सुरुवात होते प्रत्येक गोष्टीची, आणि असे हिरे सगळीकडेच असतात. त्याला पैलू पाडले की ते चमकतात नक्कीच, आणि आपल्या सगळ्यांनाच त्याचा खूप मोठा अभिमान आहे. पण ती एवढी तास वगैरे तिने 2 वर्ष मोबाईल हातात पण घेतला, मी ते वाचल्यानंतर मला वाटलं की शेवटी प्रत्येक गोष्टीच्या मागे त्याची परिश्रम, त्यांच्या आई वडिलांचं पण परिश्रम, शिक्षकांचं, त्यांची ती कोचिंग क्लासेस अकॅडमीमध्ये ती शिकत होती, त्यांनी घेतलेले कष्ट, सगळ्यांचं मिळून परिपाकवर ती लहानपणापासून हुशारच होती. तिला अनेक शिष्यवृत्त्या, स्कॉलरशिप्स मिळालेल्या होत्या अगदी 4थी पासून. त्यामुळे तिच्यामध्ये ते नेतृत्व, त्याच्यामुळे तिचं ती हुशारी दिसतच होती तिच्या ह्याच्यामध्ये, आणि तसं तिला मार्ग मिळत गेला आणि आज तिने त्याचं सोनं केलेलं आहे. पण बारामतीबद्दल एक मात्र असं आहे की माझ्या कुटुंबातले सदस्य जेव्हा बारामतीत आले येतात तेव्हा म्हणतात की शिक्षणाच्या दृष्टीनं बारामतीमध्ये फार सुरक्षित आणि दर्जेदार वातावरण आहे. पण ही सुरुवात मला 10-20-25 वर्षापूर्वी, तसं तर बघायला गेलं तर 50 वर्षापूर्वी झाली म्हणायला हरकत नाही. आदरणीय साहेबांनी विद्या प्रतिष्ठान या संस्थेची स्थापना केली, म्हणजे 2 वर्षापूर्वीच तिला 50 वर्ष झाली. पण मागच्या 25 वर्षामध्ये तिची प्रगती खूप वेगाने झाली. आदरणीय दादांनी विद्या प्रतिष्ठान एका औद्योगिक क्षेत्रामध्ये त्याची म्हणजे दुसऱ्या शाखा काढायला सुरुवात केली, आणि तिथून KG to PG असा ह्या विद्या प्रतिष्ठानचा एक मोटो आहे. म्हणजे जवळजवळ मेडिकल सोडलं तर प्रत्येक कॉलेज आपल्या विद्या प्रतिष्ठानमध्ये आहे. आणि आपल्याला माहिती आहे की तिन्ही तिन्ही बोर्ड आहे तिथे, ICSE, SSC आणि CBSE असे बोर्ड आहेत. दोन्ही मीडियम आहेत, इंग्लिश मीडियम, मराठी मीडियम, सेमी इंग्लिश आहे. म्हणजे जे ग्रामीण भागातल्या मुलांना अपेक्षित आहे त्यांच्या ऐपतीप्रमाणे आणि त्यांच्या बुद्धिमत्तेप्रमाणे त्या सगळ्या गोष्टी इथं आहेत. आणि आदरणीय साहेबांचा असा आणि दादांचं सुद्धा हेच म्हणणं होतं की आपल्या ग्रामीण भागातल्या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी उत्तम प्रतीचं शिक्षण मिळालं पाहिजे आणि चांगली परिस्थिती मिळायला पाहिजे. आणि त्यासाठी त्यांनी जे
विद्यार्थ्यांपर्यंत चांगल्या गोष्टी पोहोचण्यासाठी करता येईल त्या सगळ्या गोष्टी बारामतीमध्ये केलेल्या आहेत. कृषी प्रतिष्ठान, शारदा नगर म्हणजे फक्त मुलींची शाळा आहे. त्याच्यामध्ये कॉलेजेस तिकडे पण तसेच कॉलेजेस आहेत. अशा विविध गोष्टी बारामतीमध्ये आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी जास्तीत जास्त ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी सुखसोयी कशा पुरवता येतील हे सगळ्याच पवार कुटुंबियाने पाहिलं आहे. तुम्ही त्या संस्थेत केव्हापासून ऍक्टिव्ह झाला? मी गेली 25 वर्ष त्या संस्थेमध्ये आहे. आता जवळजवळ 35,000 विद्यार्थी विद्याप्रतिष्ठानमध्ये 35,000 विद्यार्थी विद्याप्रतिष्ठानमध्ये शिकतायत. आणि तिथे म्हणजे KG to PG असा कॉन्सेप्ट असल्यामुळे सगळ्या प्रकारची विद्यार्थी आहेत. आता तर म्हणजे फक्त पुणे जिल्ह्यापुरतं मर्यादित नाही, अगदी पुण्यापाठोपाठ बारामती हे विद्येचं माहेरघर असं म्हणतात अलीकडे. आपल्याला माहिती आहे की परवाच म्हणजे काही महिन्यापूर्वीच AIच्या मोठं कॉलेज आपल्याकडे सुरू झालेलं आहे. देशातलं पहिलं म्हटलं तरी चालेल. आणि अशा प्रकारचे जास्तीत जास्त सगळ्या गोष्टी आपल्याकडच्या विद्यार्थ्यांना कशा पोहोचवता येतील. पण 25 वर्षापूर्वी तुम्ही प्रतिष्ठानमध्ये आलात ते छोट्या कामापासून सुरुवात केली की एज्युकेशनच मॉनिटरिंग वगैरे असं? नाही, दादा तिथे काम म्हणजे सुरुवातीपासूनच होते. मग ते जसे ते प्रत्येक एक इमारत उभं राहत असताना तिथे मी पण जायला सुरुवात केली आणि हळूहळू मग मी तिथे सगळं बघायला गेले. नंतर मी विश्वस्त झाले तिकडचे आणि मग बऱ्यापैकी मी तिथे वेळ द्यायला लागले सगळ्याच गोष्टींमध्ये. पण मग तुम्ही अगदी हॉस्टेलचं मॉनिटरिंग ऍडमिनिस्ट्रेटिव्ह जास्त आम्ही बघत होतो. अकॅडमिक त्या कॉलेज त्या शाळांवरती आम्ही जास्त त्यांनाच आम्ही अधिकार दिलेले होते. पण ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सगळ्याच गोष्टींमध्ये माझं लक्ष असायचं. पण ज्या मुलींच्या सुरक्षित वातावरणाबद्दल मी बोललो ती सुरक्षितता अगदी पुण्यासारख्या मोठ्या शहरात पण नाहीये. आपल्याला माहिती आहे की गावागावामध्ये ग्रामीण भागामध्ये मुलांना शिकायला पाठवायचं मोठी समस्या असते. एक तर त्यांची परिस्थिती नसते आणि सुरक्षित कुठं जागा पाठवायचं तर त्यांना खूप प्रश्न असतो. पण आपल्याकडे मुलींची खास मुलींसाठी हॉस्टेल्स आहेत आणि आपण मुलींना माफक दरामध्ये जेवणाची आणि राहण्याची सोय करतो. त्यामुळे कसं होतं की आणि आपल्या एकदा कॅम्पसमध्ये आले की सगळं सुरक्षित वातावरण आहे. त्याच्यामुळे पालक सुद्धा आपल्या मुलींना इथेच पाठवतात राहायलाच, म्हणजे बारामतीमध्ये. आणि जवळजवळ म्हणजे फक्त बारामती तालुकाच नाही तर जवळजवळ आता पुणे जिल्ह्यातून अनेक ठिकाणं म्हणजे उस्मानाबाद, करमाळा, अगदी सोलापूरच्या कडेपासून मुली तिथे येतात शिकायला, मुली येतात शिकायला तिथे. पण कधी दादाबरोबर तुमची झालीच असणार चर्चा, मोठ्या साहेबाबरोबर पण पवार साहेब, की हे जे सुरक्षित वातावरण आहे हे असंच राहावं आणि आणखी त्याच्यात वाढ व्हावी ह्यासाठी काही जाणीवपूर्वक प्रयत्न केले गेले, संबंधित पोलीस स्टेशनला सांगितलं गेलं? कारण मी 2-3 प्रसंग माझ्या डोळ्यासमोर बघितले की अजित पवारांनी लगेच सांगितलं तो माझा जरी कार्यकर्ता असला तरी त्याला. नाही, आपल्याला माहिती आहे की कॉलेज वातावरण तरुणाई असते जास्ती, त्याच्यामध्ये अशा अनेक घटना घडत असतात. पण दादांचा सगळीकडेच एक धाक होता आणि आपल्याकडे अजूनही सगळीकडे अशीच व्यवस्था आहे की कुठेही मुलींना वगैरे त्रास होऊ नये यासाठी खास आपण व्यवस्था केलेल्या आहेत. पोलीस स्टेशन जवळच असल्यामुळे आणि अशा अनेक ज्या मुलींच्या सुरक्षेसाठी ज्या गोष्टी असतात त्या आपण तिथे करत असतो, राबवत असतो. आणि तुमची बातमी मी मला वाटतं की 2006 किंवा 2007 मी पहिल्यांदा कव्हर केली होती, ते काठेवाडीचं ग्राम स्वच्छता अभियान. त्याची कशी सुरुवात झाली? तीच पहिली सुरुवात होती खरं तर. म्हणजे माझ्या असा योग आला की आम्ही दादा साताराचे पालकमंत्री होते आणि साताराचे पालकमंत्री होते आणि तेव्हा आपल्या महाराष्ट्र सरकारची संत गाडगे महाराज स्वच्छता अभियान RR पाटलांची योजना सुरू होती. आणि आम्ही जेव्हा साताऱ्याला कुठल्या तरी कारणाने गेलो होतो तेव्हा ह्या संत गाडगे महाराज अभियानाचा बक्षीस समारंभ होता, ज्या गावांना बक्षिसं मिळाली होती त्याचा. आणि ते साताऱ्याजवळच निढळ ह्या गावाला मिळालेलं होतं. RR साहेबांनी दादांना सांगितलं की तुम्ही पण या कार्यक्रमाला या. तर दादा म्हणले माझ्या पत्नीला आवड आहे जास्ती, तिला घेऊन जा स्वच्छतेची. आणि म्हणून मग आम्ही तिकडे गेलो आम्ही बक्षीस समारंभाला. आणि खरोखरच मला ते गाव बघून एवढं आश्चर्य वाटलं की गावं एवढी सुंदर असू शकतात का. ठीक आहे. 2006 नाही 1999 26-27 वर्षापूर्वी. आणि मग त्या वर्षी मग ते बघितल्यानंतर मलाही असं वाटलं की खरंच आपली पण गावं काय म्हणजे अशी होऊ शकतात.
तर आपण काहीतरी केलं पाहिजे. आणि मला असं नेहमी वाटायचं की आपणही काहीतरी करायला पाहिजे. पण एवढ्या सगळ्या व्यापातून तसा काही विचार कधी केला नव्हता. पण मग मी परत आल्यानंतर असा विचार केला की आपण बघूया प्रयोग करून. आणि मी 2000 साली गावात एक मीटिंग घेतली आणि तिथून आमच्या ग्राम स्वच्छता अभियानाला सुरुवात झाली. पण काठेवाडीच्या लोकांनी सुरुवातीला कारण मला आठवतं की पहिली शिवसेनेची शाखा काठेवाडीत झाली होती. खरं बघायला गेलं तर हे तसं आपण बोलायला सोपं आहे, पण संकल्पनाच तशी मुळात खूप मजेशीर लोकांना वाटण्यासारखी होती. कारण असं कधी गावात कोणी जाऊन काही केलेलं नव्हतं. आणि त्यातून पवारांच्या सुनबाई येऊन काहीतरी मीटिंग घेत आहेत म्हटल्यानंतर गावकऱ्यांना खूप प्रश्न पडला की बहुतेक आता दादांना मत कमी पडत आहे बहुतेक, म्हणून काहीतरी त्यांचा काहीतरी किंवा साधारणतः मोठ्या घरातल्या बायकांना टाइमपास म्हणून काहीतरी करायचं असतं. असे अनेकांनी वेगवेगळे विचार केले. प्रत्येकाला ते जरासं एकदम संकल्पना पटणं जरासं अवघड होतं. पण मग तेव्हाच मी सगळ्यांना सांगितलं की आपल्याला अशा गोष्टी करायच्या आहेत. तेव्हाच लोधोडा हे गावाला पण मला वाटतं सेकंड प्राइज मिळालं होतं. मग मी सगळ्या गावातल्या लोकांना एकत्र बोलवून त्यांना लोधोड्याला पाठवलं आणि तिथं ते पण गाव बघण्यासाठी त्यांना मी सांगितलं. मग प्रत्यक्ष पाहिल्यानंतर लोकांना वाटलं की आपण करूया प्रयोग. सुरुवातीला आम्ही सर्वे करायचं ठरवलं गावाचं. आणि सर्वे केल्यानंतर आश्चर्य असं होतं की आमच्या 80% गावात शौचालयच नव्हती काठेवाडीमध्ये. मग देशामध्ये निर्मल ग्राम ही सॅनिटेशनवर चालूच होती योजना. मग आम्ही संत गाडगे महाराज योजना आम्ही बाजूला ठेवली आणि निर्मल ग्रामवरती काम करायचं ठरवलं. आणि अनेक गोष्टी होत्या की आमच्या गावात जाताना सुद्धा नाकाला रुमाल लावून जायला लागायचं. सगळ्या महाराष्ट्रात सगळीकडे तीच परिस्थिती होती. आणि महिलांना, वयस्कर लोकांना अनेक प्रॉब्लेम्स असायचे शौचालय नसल्यामुळे, लहान मुलांना, गरोदर बायकांना. आणि ती कधी दैरी तशी गोष्ट होती. पण लोक ऐकायला तयार नव्हते, कारण त्यांचं म्हणणं होतं की आम्ही 100 काय मागच्या अनेक वर्षापासून असंच राहत आलोय. त्याच्यामुळे तसं त्यांना फारसं काही वाटलं नाही, पण त्रास मात्र नक्कीच सगळ्यांना व्हायचा. मग हळूहळू लोक या अभियानामध्ये सामील झाली. सुरुवातीच्या वर्षी आम्ही नापास झालो. काठेवाडीकर नापास पहिल्याच वर्षी? हा, कारण कसं असतं की ह्याला काही ठराविक मार्क्स असतात आणि जे म्हणजे परीक्षा घ्यायला येतात, परीक्षण करायला येतात, तपासणी करायला, ते बाहेरच्या राज्यातले 3 लोकांची कमिटी असते. आणि त्यांना असं वाटलं की पवारांच्या गावातला हे म्हणजे नक्कीच वशिला तिथे काहीतरी असणार. आणि तसं आमचं गाव खरोखरच चांगलं होतं. सगळ्या बाजूने नियमामध्ये सगळ्या गोष्टी झालेल्या होत्या, पण आम्ही नापास झालो त्या वर्षी. आम्ही खचलो. पण तेव्हा मला वाटतं पाटील ताई ग्रामविकास मंत्री होते केंद्रातल्या, नांदेडच्या, हा, सूर्यकांत पाटील. मग त्यांनाही मी असं विचारलं की असं झालेलं आहे. मग त्यानंतर आम्ही परत धडाडीनं परत अजून एकदा आम्ही प्रयत्न करायचं ठरवलं. आणि 2007-08 साली आम्हाला अब्दुल कलाम साहेबांच्या हस्ते काटेवाडीच्या गावांना निर्मल ग्राम तो पुरस्कार. त्याच्या अगोदर आम्ही संत गाडगे महाराज स्वच्छता अभियान सायमल्टेनियसली चालूच ठेवलं होतं. त्याच्यामध्ये आम्हाला तालुकास्तरीय, विभागीय असे प्राइजेस मिळतच होते ते. पण हे मोठ्या प्राइजसाठी आम्हाला जरासं प्राइज म्हणजे त्या निमित्तानं आम्ही काहीतरी करून दाखवण्याची आमची एक मनीषा होती गावामध्ये. त्यामुळे स्वच्छता होणार होती, सगळ्यांची सोय होणार होती. आणि हे सगळं करत असताना माझा संसार मी अगोदर फर्स्ट प्रायोरिटी ती होती. मुलं सगळंच म्हणजे पूर्ण. आणि सगळं झाल्यानंतर जो वेळ असायचा त्याच्यामध्ये मी हे काम करायचे. मी काटेवाडी का निवडलं, कारण ते सुरक्षित आपलं स्वतःचं गाव आहे म्हणून हे सुरुवातीला मी निवडलं. तशा अनेक गोष्टी. पण ती बॉन्डिंग आता तर तसं तर पंतप्रधानांनी 2014 जेव्हा लाल किल्ल्यावरून पहिलं भाषण केलं तेव्हा ते शौचालय संदर्भात केलं. पण मग आता ती जी काटेवाडी बरोबरची बॉन्डिंग आहे किंवा गावात तुम्ही त्या वेळेला जे पाहिलं होतं ते आहे त्यात, की अजून थोडंसं विस्कळीतपणा आहे, की अजून जास्त चांगलं झालं ते? नाही, आता खूप सुधारणा झाल्या. इतक्या वर्षामध्ये आता
प्रचंड सुधारणा झाल्या आहेत. आता जी माझ्याबरोबर लहान मुलं मला काम करायची ते आता मोठी झालेली आहेत. आता ते स्वतः ग्रामपंचायतीचे मेंबर झाले, सरपंच झालेले आहेत. त्यामुळे तो आता गावाची अगदीच म्हणजे चांगली परिस्थिती आहे. आणि या प्रेरणेने आम्ही अजून तालुक्यातली जवळजवळ 80 गावं केली निर्मल ग्राम. अच्छा, बारामती तालुक्यातले 80 गावं. आणि त्याच्यानंतर आम्ही संत गाडगे महाराज स्वच्छता अभियान राबवलं आणि देशातलं एकमेव असं म्हणजे महाराष्ट्रातलं एकमेव असं गाव आहे की ते इंडिव्हिज्युअल 25 लाखाचं बक्षीस मिळालेलं आहे. त्याच्यापूर्वी सगळ्यांना विभागून मिळायचे. त्यामुळे आम्ही ही 2 तुम्ही बक्षीस आता मगाशी म्हणाल की गाव पातळीवरती लोकांना एकत्रित करणं हा तसा तुलनेनं अवघड काम आहे. हो, अगदीच. म्हणजे कारण त्यात गावातल्या लोकांना एकत्र करणं खूप अवघड असतं. त्यासाठी आम्ही वेगवेगळे प्रकार केले. आम्ही प्रशिक्षण घेतली वेगवेगळ्या प्रकारचे, म्हणजे युवकांचं, महिलांचं बचत गट तेव्हाच आम्ही मग एकत्र केले. कारण शेवटी महिला पुढे आल्याशिवाय कुठलंही काम नीटच होत नाही. आणि एकत्र बचत गटांना बचत गट निर्माण करून त्यांना काम देऊन त्यांच्या पोटापाण्याची सोय अगोदर केली. म्हणजे काय केलं? म्हणजे त्यांना बचत गटाप्रत वेगवेगळ्या प्रकारे कर्ज देण्याची व्यवस्था केली आम्ही. सोसायट्या म्हणा किंवा बँका म्हणा, कमी ह्याच्या व्याजदरावरती. त्यामुळे त्यांनी छोटे छोटे बिझनेस म्हणजे गाई पालन असेल किंवा जनावर पालन असेल किंवा विटांचा धंदा असेल, तेव्हा फाईल पण बनवायचे. काही प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या गोष्टी असायच्या. हे पापड कुरड्या ह्या सगळीकडेच असायच्या. पण ह्या सगळ्या ज्यांनी की पैसा मिळू शकतो, एखादा कुटुंबाला आधार मिळू शकतो, अशा गोष्टी आम्ही करण्यासाठी भर दिला. मग ही भीमतडी वगैरे त्यातनं आली का ती आधीचीच? नाही, ती माझ्या जाऊबाईंची. त्याच्यात हे सगळे बचत गट मग ह्यानंतर मग प्रत्येक बचत गटाची जसे उत्पादन वाढायला लागली आणि पापड कुरड्याच्या पुढे गेली ही सगळी उत्पादन, म्हणजे वेगळ्या प्रकार अजून वाढायला लागले. तेव्हा बचत गटाच्या बाजारपेठ आणि तिची विक्री यासाठी म्हणून हे भीमतडी सारख्या म्हणजे जत्रा पुढे आल्या आणि प्रचंड प्रतिसाद मिळतोय. त्यामुळे बचत गटांनाही आधार मिळतोय खूप सारा. अनेक कोटींची उलाढाल होते त्याच्यामध्ये. म्हणजे तळागाळापर्यंत महिलांना आधार मिळतोय. आता तुम्ही जी झाडं लावली बारामती, ती लावताना परदेशी लावायचं का देशी लावायचं असा काही विचार होता का? नाही, सुरुवातीला मी पर्यावरणामध्ये काम करते. माझी एक NGO आहे, आपल्याला माहिती आहे. आणि वृक्ष लागवड हा आमचा एक पहिलं ध्येय होतं. कारण दादांना आपल्याला माहिती आहे की प्रत्येक ठिकाणी इमारतीच्या आधी आपण ते म्हणायचे तुम्ही झाडांचं प्लॅनिंग करा. आणि त्यामुळे म्हणजे असं प्रत्येक इमारत सुरू होताना झाडांतर असायचीच. पण आम्ही प्रत्येक ठिकाणी जिथे जिथे जागा शिल्लक आहेत आणि जिथे झाडं येऊ शकतात, जिथे जगू शकतात, अशा ठिकाणी आम्ही प्लांटेशन करायला सुरुवात केली. आणि जास्तीत जास्त आम्ही हा भर दिला की आपली देशी झाडं पाहिजे. कारण आमच्याकडे जेव्हा ही चळवळ सुरू झाली तेव्हा अनेक तज्ज्ञही आम्ही लोकांना बोलवायचो, जे की वृक्ष संवर्धनामध्ये पुढे गेलेली आहेत. त्यांचं मार्गदर्शन घेऊन आम्ही देशी झाडांची लागवड जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपल्याला बारामतीला आला की ते दिसेलच. आणि यामुळे आमची एवढ्या प्रमाणात आम्ही झाडांची लागवड केली की जिथे बारामतीचा पाऊस पूर्वीपेक्षा अनेक पटीने वाढलेला आहे. पण हे जे गदिमास तुमचं सभागृह आहे आणि तिथं जे सांस्कृतिक कार्यक्रम दिवाळ पहाट सारखे आणि वेगवेगळे होतात, त्याच्यात तुमचं काही कॉन्ट्रीब्युशन होतं? नाही, मी संस्थेवरच विश्वस्त होते ना. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे आमच्या अंडरच चालायच्या, अजूनही चालतात. म्हणजे आदरणीय साहेब अध्यक्ष आहेत, दादाई तिथे आहेत, ताई तिथे आहेत, आम्ही सगळेच पवार कुटुंबीय आहोत तिथे. आणि आज प्रतिष्ठित मंडळी आहेत आमच्या कमिटीवरती. सगळ्यांचंच आमचं लक्ष असतं त्या सगळ्या गोष्टींवरती. ह्या प्रोसेसमध्ये कधी तुम्ही ग्रामपंचायत लढवावी, जिल्हा परिषद लढवावी असं कधी नाही वाटलं? चर्चा झाली नाही, कधी मला तसा राजकारणात कधी रस नव्हता. आपल्याला आश्चर्य वाटेल, कधीच नाही. कारण लहानपणापासून राजकारण बघत आलेले आहे. त्यामुळे हा विचार कधी केला नव्हता. पण काटेवाडीची ग्रामपंचायत मात्र मी माझ्या सांगण्यानुसार म्हणजे ती लढली जाते, एवढं मात्र नक्की. तेव्हापासून? हो, तेव्हापासून. जसं मी काटेवाडीमध्ये काम करायला लागले तेव्हापासून. काही प्रेक्षकांना असं वाटेल की मी फारच प्राथमिक प्रश्न सुनेत्राताईंना विचारले, त्याची गरज होती. कारण त्या राज्याच्या उपमुख्यमंत्री झाल्यापासून त्यांना फारसं कळत नाही. त्यांची एकूण आकलन सार्वजनिक क्षेत्रातलं खूप मर्यादित. मी हे जाणीवपूर्वक प्रश्न विचारले कारण मी गेली 26 वर्षे त्यांना पाहतो. त्यांचं कामही मी पाहिलं. अर्थात तुमच्या मनातले सगळे प्रश्न मी त्यांना जरूर विचारणार आहे. ज्यांना ग्रामपंचायतीचा अनुभव आहे, ज्यांना पर्यावरण विषयक माहिती आहे, ज्यांना साहित्य संस्कृती विषयक माहिती आहे. आणि तुम्ही एक उल्लेख केला की तुम्ही लहानपणापासून राजकारण बघितलेलं आहे.
त्याच्या अगोदर माझं अजून एक काम राहिलं की मी जलसंधारणावर खूप काम केलं. ओढा खोलीकरण आणि सरळीकरण. बारामती तालुक्यामध्ये पाऊस खूप कमी प्रमाणात जलयुक्तमध्ये पडायचा. केलं की त्याच्या आधी केलं? त्याच्यानंतर जलयुक्त सुरू झालं. ओके, बरं. जलयुक्तच्या आधी ओढा सरळीकरण आणि खोलीकरण केलं की ज्या मेलेल्या म्हणजे ओढे असतात, म्हणजे मेलेले म्हणजे आता बंद झालेले, कारण काळ साचून साचून जे ओढे बंद होतात, नद्या आटतात, अशा नद्यातला आणि ओढ्यांमधला आम्ही गाळ काढला. तो गाळ शेतकऱ्यांना न्यायला सांगितला, जेणेकरून त्यांची जमीन तो सुपीक माती असल्यामुळे केव्हाची नाही गोष्ट आहे? पाहिजे. ही साधारणतः 2009-10 मग तेही तुम्ही तिथं काम केलं? तेही केलं. त्याच्यामुळे आमच्याकडे टँकर चालायचे उन्हाळ्यामध्ये अनेक गावांना. ते टँकर पूर्णपणे बंद झाले आणि 12 महिने विहिरीला पाणी राहायला लागलं. अशा अनेक चांगल्या. आणि त्याच्यानंतर जलयुक्त शिवार योजना सुरू झाली आणि त्याचा तर मूळ हाच आहे. पण तुमच्या कुटुंबात तर तुम्ही लहानपणापासून राजकारण बघितले. डॉक्टर पद्मसिंह पाटील यांच्या तुम्ही भगिनी, तुमचे वडील तिथले, कारण माझ्या मावशीचंच गाव ते आहे, त्यामुळे मला माहिती आहे की बाजीराव पाटलांचा किती मोठा आवरा होता. तुम्ही म्हणा तुमचे वडील संगीताचे अभ्यासक होते. म्हणजे माझे वडील राजे निंबाळकर मूळचे, ते पाटलांना दत्तक गेले. त्यामुळे त्यांना सगळ्याच गोष्टींचा व्यासंग होता. त्यांना वाचनाची आवड होती. त्यांना 5-6 भाषा यायच्या वेगवेगळ्या प्रकारच्या. आणि ते जतच्या राणी साहेबांकडे शिकलेले होते. त्यांच्या मावशी होत्या त्या. आणि ते मॅट्रिक शिकलेले तेव्हाचे, म्हणजे साधारणतः BA. त्याच्यामुळे त्यांच्या इंग्लिश, मराठी, हिंदी, उर्दू आणि पख्तुनी सगळ्या भाषांवरती प्रभुत्व होतं वडिलांचं माझ्या. आणि त्यामुळे आणि आमच्याकडे सगळ्याच विद्वान लोकांचा येणं जाणं, सगळीकडे आमच्याकडे सगळं त्यांचं येणं जाणं असायचं. त्यामुळे अर्थातच सगळ्या प्रकारची लोक आम्ही लहानपणापासून पाहिलेली आहेत. त्यांना सगळ्याच गोष्टींचा व्यासंग होता. पण तुमचा विवाह झाला त्यावेळेला डॉक्टर पद्मसिंह पाटील राजकारणात आले की त्याच्या आधीपासून? त्याच्या आधीपासून होते. तेव्हा आमदार होते भाऊसाहेब, म्हणजे आम्ही भाऊसाहेब म्हणतो पद्मसिंह पाटलांना. तेव्हा ते आमदार होते. त्याच्यानंतर माझं लग्न झालं. म्हणजे स्थळ कसं आलं पवारांचं तुम्हाला? म्हणजे माझ्या मोठ्या बहिणी, म्हणजे पद्मसिंह पाटलांच्या माझ्या ज्या पत्नी होत्या त्या माझ्या मोठ्या बहिणी, त्यांचा भाऊ आणि प्रतिभा काकींच्या बहीण, असं त्यांचं लग्न झालेलं होतं. मग तिथूनच मग थोडीशी नातं तिथून आलं. मग ते स्थळ पहिल्यांदा पवारांच्याकडून स्थळ आलं. म्हणजे असं नाहीतरी आमचं, म्हणजे माझी आणि माझ्या बहिणीसाठी स्थळ पाहतच होते. त्याच्यामुळे कोणीतरी सांगितलं काट्यावळी पवारांच्याकडे पण मुलं आहेत, आणि हे असं झालं. पण आता लोक जेव्हा तुमच्या ह्या एकूण समजबद्दल प्रश्न विचारतात, तुम्ही ते वाचत असता, त्यावेळेला तुम्हाला काय वाटतं? तसं बघायला गेलं तर म्हणजे कसं असतं की त्यांना वाटणं तसं साहजिक आहे. कारण मी दादांचं कर्तृत्व, वलय, त्यांचं काम एवढं मोठं होतं, त्याच्यामुळे माझी ओळख तशी जगाला असायची तशी फारशी काही म्हणजे कारणच नव्हतं. काही कार्यक्रमांना मी दादांबरोबर असायची. आमच्या कुटुंब आणि मी, आमची पूर्ण फॅमिली आणि मी, असं माझं सगळं असायचं. त्याच्यामुळे जगाला माझी माहिती असायचं असं कारण नाही. आणि नंतर जेव्हा मी बारामतीत आणि काटेवाडीत काम करायला सुरुवात केली, तेव्हा तिथल्या लोकांना सगळ्यांना माहिती आहे माझं काम, किंवा मी किती वर्ष काम करते ते. राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची प्रदीर्घ अशी तुम्ही मुलाखत पाहताय. मला माहिती आहे की अनेक प्रेक्षकांना असं वाटेल की एरवी जसा आमचा मुलाखतीचा टोन असतो तो तसा का नाहीये. मी आधीच म्हणालो की एक तर त्यांचं व्यक्तिमत्व महाराष्ट्राला कळालं पाहिजे. बऱ्याच जणांना त्यांच्या व्यक्तिमत्वाबद्दल बारामतीच्या बाहेर, कारण ते आता राज्याच्या उपमुख्यमंत्री आहेत, तो प्रश्न मी पुन्हा एकदा रिपीट विचारतो की इतकी मोठी जबाबदारी तुमच्यावरती येऊन पडली अचानकपणे, तर आता त्याचा कधी एक असा तरी दिवस आला की याचा ताण येतोय मला? खरं तर साहजिक आहे ताण येणं, म्हणजे कारण कधी ज्या गोष्टीचा विचारच केला नाही, जी गोष्ट कधी मनातही आली नाही, आणि ज्या गोष्टी जवळ कधी दादा सुद्धा राजकारण कधी घरात राजकारण बोलायचे नाहीत कधी. कसली चर्चा आमच्याकडे नसायची. घरात आलं की घरात घरगुती जे काय असेल ते वातावरण, घरची काय गोष्टी असतील तसंच. त्यामुळे फारसा आम्ही प्रचार करण्याशिवाय फारसं राजकारणाशी फार संबंध आमचा यायचाच नाही, आणि माझा तर अजून कमी.
कारण दादांचं तुम्हाला माहिती आहे की अगदी सकाळपासून काम सुरू व्हायचं. दादा एकदा घराच्या बाहेर गेले की मग दौऱ्यावर गेले की माझा फार म्हणजे आम्ही कमी सगळ्या गोष्टी बोललं जायचं किंवा संबंध यायचा. आणि ऑलरेडी सगळेच राजकारणात होते, त्याच्यामुळे असं कधी म्हणजे माझ्यावर कधी हा प्रसंग येईल हा कधी विचारच नव्हता. पण मग आता एखादी फाईल तुम्हाला समजून घ्यायची असेल तर तुम्ही प्रशासकीय मंडळीकडनं समजून घेता की जुन्या अजित पवार यांच्या टीमकडनं ते सगळं? नाही, आदरणीय दादा गेल्यानंतर त्यांचा सेटअप तसाच होता सगळा. तोच काम करतो माझ्यासाठी. मी ज्या गोष्टी समजत नाही त्या सगळ्या अधिकाऱ्यांकडनं समजून घेते आणि पुढे करते त्या सगळ्या. एखादा प्रश्न आहे किंवा एखादा महत्त्वाचा निर्णय घ्यायचा आहे, कारण उपमुख्यमंत्री म्हणून तुमच्याकडे महत्त्वाचे का, अशा वेळेला तुम्ही कन्सल्टेशन करता, फाईलची प्रत्येक नोटिंग बघता की कसं तुमचं ठरतं कसं? नाही, फाईलचं सगळं नोटिंग बघून त्याची माहिती घेऊनच मी सही करते. कारण सुरुवातीला अनेक गोष्टी असतात, मी अनेक गोष्टी मला म्हणजे शिकते ह्या सगळ्या गोष्टीतून. तसं प्रत्येक गोष्ट जबाबदारीनं करण्यासाठी खूप म्हणजे बारकाईने लक्ष देणं गरजेचं असतं. आणि त्या आम्ही जास्तीत जास्त चांगल्या करण्याचा मी प्रयत्न करते. सगळ्यांशी बोलते, सगळ्यांकडनं माहिती घेते आणि करते. ज्या दिवशी तो दुर्दैवी अपघात घडला त्या दिवशी पहिला कॉल किती वाजता तुम्हाला आला? मी दिल्लीचं अधिवेशन सुरू होणार म्हणून गेले होते मी. आणि सकाळी आम्ही तयार झालो, पार्थ हे तिथे होता आणि तो आणि मी आम्ही मिळून ब्रेकफास्टला जाणार होतो. सकाळी 8ची वेळ असेल. तर माझ्या पीएनचा फोन आला, दादांच्या पीएनचा फोन आला की दीदी काहीतरी आम्ही एअरपोर्टवर आलो, काहीतरी चुकीचं आहे. आणि तो एकदम त्यांनी फोन बंद केला. आणि मग पार्थ होता तिथे. पार्थने परत त्याला फोन लावला तर तो फोन उचलत नव्हता. नंतर मग थोड्याने उचलला आणि तो धावत होता. मग ते धावत रडत म्हटला की काहीतरी चुकीचं झालंय, खूप काहीतरी वाईट असं झालंय असं वाटतंय. तर पार्थ म्हणाला की तू काय करू नकोस, तू फक्त काय झालंय ते दाखव त्या व्हिडिओ कॉल करून. आणि त्या क्षणीच त्याने दाखवल्यानंतर फक्त धूर दिसत होता, आम्हाला काहीच नाही. आणि सगळी माणसं ओरडत पळत होती, म्हणजे ते आम्हाला जे ऐकायला ते. आणि काय झालंय हे माहिती ऐकायचं सुद्धा नव्हतं मला, कारण सकाळीच दादा जाताना मी फोनवर बोलले होते त्यांच्याशी विमानात, म्हणजे एअरपोर्टला जाताना. मी फक्त फोन केल्यानंतर फक्त म्हणाले की मी घाईत आहे, मी परत तुला बारामतीलाच चाललोय, बोलतो. आणि पुढचं मग काय सगळंच तुम्ही लगेच बारामतीला आला तर ते स्पेशल विमान? नंतर पारदाने सुप्रियाताईंना फोन केला, संबंधित लोकांना फोन केला आणि मग आम्ही ताईंकडे गेलो. तिथून सगळं ताईंनी अरेंज केलं, म्हणजे आलो. तेव्हा काहीच कळत नव्हतं खरं तर. सगळ्याच गोष्टी इतकं भयानक होतं की अजूनही मला खरं वाटत नाही असा प्रसंग. कारण एक शब्द तुम्ही बोललात की ही जबाबदारी माझ्यावर पडेल, असं कधी स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं. नाही, आणि पुढचा कोणीच विचार केलेला नव्हता ना काय असं. एवढा मोठा नेता. तुमचे शेवटचे शब्द म्हणजे मी बारामतीत गेल्यानंतर तुम्हाला फोन? हा, बारामतीतच येणार आहे ना मी. पाणी देऊ? नाही, पण मग आता ही जबाबदारी उपमुख्यमंत्री पदाची आपण घ्यायला पाहिजे असं कधी वाटलं तुम्हाला? आम्ही नंतर थोडंसं भान आल्यानंतर असं वाटलं की दादांनी आजपर्यंत जे जे केलेलं आहे, जे सगळं जनतेसाठी, आम्ही जरा साक्षीदारच आहोत त्यांच्याशी काय केलेलं आहे त्यांचे. पण जनता, आम्ही तर पोरकच झालेलो होतो, पण आमच्याबरोबर जनताही पोरगी झालेली होती. आणि मग
वाटलं की नाही, आपण हे एवढं दादांनी केलेलं आहे तर त्यांच्यासाठी आपण उभं राहायला पाहिजे. कारण आजपर्यंत दादांनी जो विश्वास माझ्यावर दाखवलेला होता, कारण त्यांना ते बिनधास्त असेल, कारण त्यांना माहिती होतं की संसारात सुद्धा की मी सगळं व्यवस्थित करते किंवा करेल, हा त्यांचा नेहमीच विश्वास होता. म्हणून ते बिनधास्तपणे सकाळी 5:30ला 6ला बाहेर पडायचे. ते त्यांचं काय म्हणजे येईपर्यंत त्यांचं म्हणजे काही वेळ ठरलेली नसायची. रात्रंदिवस काम करणाऱ्या माणसाला हा विश्वास होता की माझी बायको आहे, ती सगळं सांभाळते, त्यामुळेच ते निर्धास्त होते ना. त्यामुळे त्यांचा हा विश्वास कायम होता की मी आहे. त्यांना कधी घरचं बघायलाच लागले ना, तुम्हीच सगळं बघायचं? नाही, मोठे निर्णय तेच घ्यायचे, पण बाकीचं बॅकएंडला मी होतेच, आणि ते माझं कर्तव्य होतं. आणि शेवटी दादांचा विश्वास होता की सुनेत्रा करेल. पण लोकांनी जेव्हा तुमच्यावरती ही टीका केली की अजून अजितदादांचा अंत्यविधी पण झालेला नाही, त्यावेळेस तुम्ही म्हणालात की ही जबाबदारी मला घ्यायचीच होती. पण ह्या टीकेकडे तुम्ही कसं बघत होता? कारण काय झालं की मी जर ती जबाबदारी घेतली नसती तर जे कार्यकर्ते अत्यंत हवालदिल झाले होते, सैरभर झाले होते. त्यांना कळत नव्हतं की नेमकं आपल्या आयुष्याचं पुढे काय होणार. आज पक्ष टिकणं, दादांनी एवढे कष्ट केलेले आमच्या डोळ्यासमोर आम्ही पाहिलेले आहेत, आणि त्यांची सगळी त्यांची लेगसी टिकवून ठेवणं हे माझं कर्तव्य असं मी समजलं, आणि त्यासाठी मी पुढे आले. मग शेवटी कसं की एकदा दादांचा विश्वास होता आणि तो मला जर सार्थ करायचा असेल तर मला केलं पाहिजे ना. तसंही आम्हाला टिकांची सवय होतीच ना. असं एकही दिवस झाला ना, एक गेला नाही का मागच्या काही वर्षात की दादांवर टीका नव्हती होत. आणि आमच्या अंगवळणी पडली होती ती सुद्धा. तेव्हा तो फार कठोर निर्णय तुम्हाला घ्यायचा होता, कारण मग दादा नसताना ह्या गोष्टी करणं अत्यंत म्हणजे जिकरीच होतं. पण हेही तितकंच खरं होतं की आपण उभं राहायला पाहिजे ह्या सगळ्या आपल्या कार्यकर्त्यांसाठी, आपल्या पक्षासाठी, जनतेसाठी. आणि एकच मनात विचार होता की दादा असते तर काय केलं असतं. उपमुख्यमंत्रीपद स्वीकार, कारण दादांना त्यांच्या सगळ्याच चढ उतारामध्ये मी पाहिलेलं आहे ना. मग त्यांनी काय भूमिका घेतली असती. साधारण त्यांचा तो पिंड होता, पिंड मला लक्षात यायचा, किंवा त्यांच्यासारखं तर कधीच होऊ शकणार नाही कोणी. त्यांच्यासारखे तेच, त्यांच्या कुठल्याच गोष्टीची सर कुणालाच येऊ शकत नाही. पण त्यांचं इतकं कष्ट, इतक्या सगळ्या गोष्टी केलेल्या टिकवून ठेवणं आमचं कर्तव्य आहे. जितकं शक्य आहे तितकं आम्हाला थोडंसं हार्डवर्क करायला लागेल, थोडं शिकायला लागेल. कठीण आहे खूप ते, सोपं वाटत आपल्याला जरी वाटलं तरी ते अत्यंत कठीण आहे. त्यातून माझ्या वडिलांनी पण लहानपणापासून सांगितलं होतं की कुठलीही परिस्थिती आली तरी फेस करायचं, मागे कधीच हटून बघायचं नाही. तो पिंड पहिल्यापासून होताच. कधी कुठलीही संकट आलं तरी कधीच प्रत्येक गोष्टीला फेस केलेला. टीका करणारे लोक काय होते, त्यांचं काय लॉजिक होतं? तुम्ही तो तर दादासारखा निर्णय घेतला, ही पण बाजू त्यावेळेला चर्चेत आली होती की अजितदादांनी पण हेच केलं असतं. नाही, त्यांना म्हणजे काही जण, आता आपण सगळे पुरोगामाच्या गोष्टी बोलतो, पण काय ना वाटायला की 3 दिवसातच काय गरज होती का करायची. पण आम्ही दादांचं श्राद्ध म्हणजे हे केलं होतं, म्हणजे 13व्याला 12व्याला करतात ते 3ऱ्या दिवशी आम्ही सगळ्या गोष्टी सगळे विधी केले होते. आणि त्याच्यानंतर मग मी शपथ घ्यायला आले होते, सगळे विधी पूर्ण करून. आणि काही आमच्या कुटुंबातल्या लोकांची विधी अलीकडे करतात लवकरच, 13 दिवसाची वगैरे वाट बघत. आता समाज बदलला, आता समाज वेगवेगळ्या प्रकारे गोष्टी, आणि समाजाचं काय बोलतात ते. पण तेव्हा तुम्ही हा निर्णय घेतला त्यावेळेला ती टीका होते याची तुम्हाला जाणीव होत होती की असं काहीतरी टीका होती आपल्यावर सुद्धा? हो, कळत होतं ना की टीका होती. पण आता एकदा निर्णय घेतलाच होता मी.
आणि मग त्यासाठी मला खंबीर होणं गरजेचं होतं आणि तो प्रयत्न मी आजपर्यंत करतेच आहे. त्या मुलाखतीचं महत्त्व हे आहे की सुनेत्रा पवार यांनी हा निर्णय घेतल्यानंतर त्यांच्याबद्दलचे जे वेगवेगळे विवाद तयार झाले होते त्याचं मी उत्तर म्हणणार नाही, पण त्यांना काय त्यावेळची त्यांची भावना होती ते महाराष्ट्रानं समजून घेणं ह्या टप्प्यावरती फार गरजेचं होतं. म्हणून ही मुलाखत होती आहे. मी म्हणूनच म्हटलं की हे व्यक्तिमत्वाचा उलगडा आहे, कारण त्यांचं शिक्षण, त्यांचा एकूण अनुभव. पण मग पक्षप्रमुख व्हायचा पण त्याच वेळेला निर्णय झाला की तो नंतर झाला? साधारणतः तेव्हाच म्हणजे निर्णय झाला. पक्षातल्या पण सगळ्याच प्रमुख लोकांनी त्याला मान्यता दिली. म्हणजे त्यांनीच माझं नाव पुढे केलं. प्रस्ताव त्यांच्याकडनं झाला? त्यांच्याकडनंच झाला. तेच मग माननीय मुख्यमंत्र्यांकडे गेले. सगळ्यांचा निर्णयाने पक्षप्रमुख मला केलं आणि दादांचं पण उपमुख्यमंत्री पद मला देण्यात आलं. सगळ्यांच्या संमतीने झालं हे. पण आपण उपमुख्यमंत्री व्हायचा हा निर्णय तुमचा स्वतःचा की तुम्ही पार्थ असं सगळ्यांनी मिळून कुटुंबात बसून निर्णय घेतला? नाही, माझ्या पक्षातल्या लोकांनी सुद्धा, सगळ्या वरिष्ठांनी सुद्धा तसं मला सांगितलं की आपणच ही जबाबदारी घेतली पाहिजे. आम्ही आहोतच सगळेजण तुमच्या बरोबर. आणि सगळ्यांचंच तसं म्हणणं होतं. मग मलाही जनतेसाठी उभं राहायचंच होतं. त्याच्यामुळे मग सगळ्यांचा निर्णय मी मग त्याला होकार दिला. पण तुम्ही अध्यक्ष झाल्यापासून मग सगळी घटना, त्या सगळ्या गोष्टी समजून घेतल्या की पक्षप्रमुखाचं काय काम आहे किंवा पक्ष कसा चालतो, तोपर्यंत तुम्हाला पक्ष कसा चालतो ह्याची पूर्ण कल्पना नसणार? नाही, अनेक गोष्टी मी शिकतच आहे सतत. सध्या शिकण्याचंच माझं हे चालू आहे. शिकत शिकत मी जास्तीत जास्त माझी म्हणजे जबाबदारी पार पाडण्याचा प्रयत्न करते सगळ्याच बाजूने. पण आता पक्ष पूर्ण तुम्हाला सगळ्या फादर मदर त्या छोट्या कार्यकर्त्यांच्या नेमणुका हे सगळं पूर्ण समजून घेतलं? हो, समजून घेतलंय. आता ते चाललंय. आता कारण काय असं की 13 दिवस झालं की लगेच अधिवेशन झालं की एक निवडणूक. म्हणजे सुरुवातीला मला वाटतं MLCच्या निवडणुका झाल्या, नंतर मग खासदारकीची निवडणूक झाली राज्यसभेच्या, नंतर परत दुसरी MLC आली अशा, आणि नंतर मध्ये मध्ये अधिवेशन आहेत. माझ्या परीनं मी सगळ्याच गोष्टी शिकण्याचा आणि म्हणजे हा पूर्णपणे समजून काम करण्यासाठी प्रयत्नशील आहे आणि करते मी माझ्या परीनं बऱ्याच गोष्टी. पण सगळीकडेच वेळ देणं जरासं तितक्या प्रमाणात कसं होतं की दादांच्या कामाचा आवाज, खूपच दादांची आजही महाराष्ट्रात म्हणजे दशावतार असल्यासारखा दादांचं कामाचा आवाका होता. ॲट अ टाइम एवढ्या गोष्टी ते करायचे आणि तीच सवय सगळ्यांना झालेली आहे. आणि त्यामुळे नाही, त्यामुळे कसं होतं की नाही म्हटलं तरी त्यांच्या तुलनेमध्ये नक्कीच फरक पडतो. त्याच्यामुळे लोकांना ती सवय झाली. दादांनी लोकांचे तसे त्या वेगाने कामं केलेली आहेत. चोफेर त्यांचं लक्ष असायचं. फक्त महाराष्ट्रच नाही, सगळीकडेच, म्हणजे कुटुंबाकडे तसंच असायचं, प्रत्येक कार्यकर्त्याकडे असायचं, प्रत्येक ठिकाणी असायचं. आणि एवढं सगळीकडं लक्ष असायचं त्यांचं. त्यांची कामाचा वेग, त्यांच्या वेळा, त्यांची शिस्त, ह्या सगळ्याच गोष्टी लोकांच्या म्हणजे मनामनात कणाकणात आहेत. त्याच्यामुळं नाही म्हटलं तरी दादांची होतच, म्हणजे दादा असे होते, आता हे होत येऊन तुम्हाला ते सांगत असणार. हा, तर ते तर साहजिकच आहे. आणि त्यांनाही जड जाणारच ना की दादासारख्या माणसाचं नेतृत्व त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असताना त्यांनाही जड जाणारच ना. कुणाला तरी दुसऱ्यांना स्वीकारणं त्यांच्यासाठी सुद्धा ते जरासं अवघडच आहे ना. आणि मी तशी अपेक्षा लगेच करत नाही, पण शेवटी हे कामातूनच त्यांनी कमावलेलं होतं. पण तुम्ही राज्यव्यापी दौरा करणार होतात मी असं ऐकलं? करणार आहे, तेच मी म्हटलं की आता मी नक्कीच करणार आहे. तेच म्हणजे एक झालं की एक चालूच आहे, होतंय. आणि जितका वेळ मला देता येईल तेवढा मी जनतेसाठी देण्याचं ठरवलेलंच आहे. एक मूलभूत फरक होता, म्हणजे अजितदादांच्या बद्दल असं होतं की शाहू फुले आंबेडकरांची जी विचारधारा आहे ती अजितदादांनी कधी सोडली नाही आणि ते नेहमी सांगायचे की तो जरी आमचा मित्रपक्ष असला तरी ती शाहू फुले आंबेडकरांची आमची विचारधारा आहे. मी बघितलं की तुमचा पहिला दौरा हा झाला तो कराडला झाला. हो, बरोबर. प्रीतिसंगमूर्ती तुम्ही गेला. पण आता तीच विचारधारा ठेवून सगळं तीच विचारधारा ठेवून आपण पुढे चाललेलो आहोत. कारण
अजितदादांची लेगसी चालवायची, आदरणीय परमपूज्य यशवंतराव चव्हाणांची लेगसी चालवायची, तर ह्या गोष्टी म्हणजे ह्या महत्वाच्याच आहेत. त्यांच्या पावलावर पाऊल टाकूनच आम्हाला पुढे जायचं आहे आणि तशाच प्रकारे सगळ्या गोष्टी असणार आहेत. कारण शेवटी शिवशाहू फुले आंबेडकरांचाच ह्याने ध्येयाने आपण पुढे चाललेलो आहोत. दादाने तेच केलं, आपण तेच करणार आहोत. पवार साहेबाबरोबर तुमचं काही बोलणं होतं या विषयावर? या विषयावरती नाही, पण कौटुंबिक परवाच मी पारदत्तांची आता एंगेजमेंट आहे, तर त्यासाठी मी भेटायला गेले होते. त्यांचे आशीर्वाद नक्कीच आहेत, ते येणार आहेत कार्यक्रमाला. ते मला वाटतं पहिल्यांदा बारामतीत तुमच्या निवासस्थानी सहयोगला आले होते खूप वर्षानंतर, असं काही तर झालं होतं ना? हां, दादा गेल्यानंतर. दादा गेल्यानंतर. कारण साहेब म्हणजे मोठे असल्यामुळे दादाच जायचे ना नेहमी. दिवाळीचा कधी काय कार्यक्रम असेल तर मग सहयोगला, किंवा मोस्टली आमचे कार्यक्रम सगळे काटेवाडीलाच व्हायचे, त्याच्यामुळे आम्ही काटेवाडीला असायचो. पण सगळेच होते. पण आता तुम्ही कौटुंबिक गोष्टीत गरज पडली तर त्यांच्यावर चर्चा करता पवार साहेबांवर? कौटुंबिक बोललो, कौटुंबिक तुमचा वेगळाच होता काही प्रश्न? ते आमचे कुटुंब प्रमुख असल्यामुळे ज्या कौटुंबिक गोष्टी असतात, लग्न असतील, कुठलं कार्य असेल किंवा काही गोष्टी असतील, तर आम्ही त्यांच्याशीच चर्चा करतो. आणि आता बारामतीमध्ये बहुतेक अजितदादांचा पुतळा होतोय, स्मारक होत आहे, तर ते कसं असणार? त्याच्या एक पुतळा ते करतात हे आमचे विद्याप्रतिष्ठान. हां, पण अजून जो दादांचा मेन सगळ्या जनसंग्रहालय करायचं आहे आणि त्यांच्या पुतळा करायचा आहे, त्यांचं एक स्मारक करायचं आहे, त्याचं आता प्लॅनिंग सुरू आहे. पण ती जागा निश्चित झाली बारामतीत कुठे असेल? जागा निश्चित झालेली, एक तिथे सेंटर पार्क म्हणून आहे, तिथे सध्या करायचं ठरवलेलं आहे. पण अजून त्याला वेळ आहे, सगळ्याच गोष्टी बाबी ठरायच्या आहेत, त्यामुळे काही दिवस लागतील त्यासोबत. पण मी असं ऐकलं होतं की अजितदादांच्या ज्या छोट्या छोट्या वस्तू आहेत तिथपासून तुमच्या लग्नाचे, त्याच्या आधीचे सगळे फोटोग्राफ्स, असं सगळं तिथं असणार आहे? हां, बऱ्यापैकी दादांचा जीवन प्रवास अगदी लहानपणापासून ते आत्तापर्यंत, आणि त्यांनी ज्या गोष्टी आजपर्यंत केलेल्या आहेत, किंवा साहेबांचं जसं जनसंग्रहालय तसं त्यांना काय मिळालेलं आयुष्यामध्ये, त्यांच्या कामानिमित्त जे जे त्यांच्या पोर्टफोलिओ आलं तेव्हा मिळालेल्या काही गोष्टी असतील, सन्मानपत्र असतील, अशा सगळ्या गोष्टींचं आपण एक संग्रहालय करायचा विचार आहे. आता तुम्ही अशा व्यक्तीच्या खुर्चीवर बसलात की ज्या व्यक्तीनं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये स्वतःच्या कामाचा धडाका आणि प्रभावी निर्णय घेतले. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे कसं पाहतात जेव्हा फाईल्स बघता, त्यांची कामाची पद्धत बघता? मी प्रत्येक गोष्ट करताना त्यांनाच आठवत असते, त्यांना समोर ठेवते. तेच मला सांगितलं की तुम्ही सावरलं नाही त्या दुःखात. तुम्ही जेव्हा ही निवडणूक लढली बारामतीची, त्यावेळेला हे तुमच्या बारामतीकर तुम्हाला सांगत असतील की, कारण तुम्ही विक्रम पण केला त्याच्यामध्ये. विक्रम पण दादांमुळेच मिळालेला आहे, त्यात माझं तसं काही फारसं. शेवटी दादांनी ज्या ज्या गोष्टी केलेल्या आहेत, काही लोकांचं आयुष्य त्याच्यावरती आहे, अनेकांचे आयुष्य वाचवलेले आहेत, अनेकांना आयुष्यात उभं केलेलं आहे. त्यामुळे दादांचं लोकांविषयीच्या भावना आहेत. आपण सगळ्यांनी पाहिलं की दादा गेल्यानंतर ज्या संख्येने लोक आली होती आणि जिथून जिथून लोक आली होती, अगदी परराज्यातून, अख्खा संबंध भारतामधून लोक आली होती. कुणालाही वाटलं नव्हतं की रोज आपण ज्यांच्यावरची टीका ऐकतोय तो माणूस असा असेल. दादांची चांगली बाजू लोकांना दादा गेल्यानंतर कळली म्हणलं तर, म्हणजे गेल्यानंतर त्यांची किंमत कळली असं म्हणायलाही हरकत नाही. असं कारण दादा दाखवण्यासाठी कधीच करायचे नाही कुठलीच गोष्ट, दादा फक्त करत राहायचे. त्यामुळे त्यांना म्हणजे सगळे म्हणायचे की तुम्ही मुलाखत देत नाही, तुम्ही
काय सांगू तुला. ते शेवटचे 5.5 तास जे आम्ही दोघं विमानात होतो ते तर सगळे बदललेलेच अजित पवार होते. तर तुम्हाला जास्त माहिती की ते, कारण तेच त्यांचं मूळ रूप होतं असं सगळेजण म्हणतात. हा, दादांच्या दोन बाजू होत्या. दादा जसे कठोर वाटायचे तसे ते नव्हते. त्यांना फक्त चुकीच्या गोष्टी केलेल्या आवडायच्या नाहीत. हम्म. त्यांना असं वाटायचं की मी बारामतीला गेलो तर तुम्ही बारामतीलाच भेटा, बारामतीच्या लोकांनी इथे इकडे यायची यायची आवश्यकता गरज नाही, किंवा कुठल्याही लोकांची जिथे असेल तिथे तुम्ही या, हम्म. कामं सांगा, कामं करून घ्या, त्यासाठी वेळ वाया घालू नका. कारण त्यांचं वेळेचं एवढं म्हणजे त्यांचं शिस्त होती की त्यांना उगाच कुणीही काही म्हणजे सांगताना सुद्धा मोजकच बोला, असं त्याने अति बोलू नका, मुद्द्याचं बोला असं म्हणायचे ते. त्यामुळे त्यांची शिस्त, त्यांची काम करण्याची पद्धत, त्यांचे निर्णय क्षमता प्रचंड होते. म्हणजे त्यांना एकदा लगेच जे काय असेल ते क्षणात, असं ते फार वेळ कशालाच लावायचे नाही. आणि शिस्त तर विचारूच नका. त्यांचा एवढा कामाचा व्याप आणि सतत काम करायचे, तर तुम्हाला कधी एक पत्नी म्हणून अडचण यायची, त्यांच्याशी कसा संपर्क साधायचा, असं कधी घडलं? नाही, कधी कधी म्हणजे खूप कामात असेल आणि खूप इमर्जन्सी असेल तर तसं कधी कधी प्रसंग यायचा. पण कुठे असतात हे माहिती असायचं ना, रोज एकदा तरी बोलणं व्हायचं. त्याच्यामुळे मग झालं नाही तर मग PA वगैरे असतातच, तेव्हा संपर्क व्हायचा. पण टू बी ऑनेस्ट, अजितदादांनी कधी पक्ष विलिनीकरणाबद्दल तुम्हाला सांगितलं होतं? नाही, त्यांच्या चर्चा चाललेल्या होत्या असं ऐकलं होतं, पण असं फार म्हणजे ते बोललेले नव्हते. त्यांचं बऱ्याच गोष्टी मी तुम्हाला म्हटलं की राजकारण ते फारसं घरात बोलायचे नाहीत. त्यांच्या सगळ्या गोष्टी चालायच्या आणि मी माझी कामं करत राहायची. त्याच्यामुळे फारसं आम्ही त्यांचं बिझी खूप सगळ्या गोष्टी असायच्या, तर त्या बोलल्या जात नव्हत्या घरी. आणि मग जेव्हा ही सुरू चर्चा झाली की पक्ष विलिनीकरणाची चर्चा, कारण आणखी अजितदादाचा अंत्यविधी पण झालेला नव्हता, पण ती लगेच चर्चा सुरू झाली. पक्ष विलिनीकरणाची गोष्टी त्याच्यानंतरच जास्त ऐकल्या. म्हणजे आम्ही सुद्धा, दादा करत असतील, बोलले असतील, पण आमच्यासमोर फारशा झाल्या नव्हत्या. त्याच्यामुळे आम्ही अनभिज्ञ होतो त्या गोष्टीसाठी. पण तसे पण जेव्हा ही चर्चा पहिल्यांदा तुमच्या कानावरती आली की असं काहीतरी पक्ष, त्यावेळेला तुमची प्रतिक्रिया काय होती? नाही, म्हणजे झाली असेल, कारण मी म्हटलं ना की ते फारसे चर्चा जरी केला तरी ते फारसे सांगायचे नाही. पण सांगितल्यानंतर पण ऑलरेडी ह्या सगळ्या गोष्टी, पक्षातली लोक, ह्या सगळ्या गोष्टी होत्याच ना तेव्हा. आणि आम्ही युतीबरोबर म्हणजे सहभागी असल्यामुळे त्याही लोकांचं मला मार्गदर्शन हवं होतं. सगळ्याच गोष्टी होत्या त्याच्यामध्ये. पण आज पक्षप्रमुख कोण? कारण सुप्रिया सुळेंनी जर काल परवा सांगितलं की आमच्या बाजूने तर तो विलिनीकरणाचा मुद्दा थांबलाय. एका पक्षाच्या प्रमुख म्हणून तुम्हाला वाटतं की ते विलिनीकरण व्हायला पाहिजे ह्या टप्प्यावरती, का आता तो विचार पूर्ण संपलेला आहे? नाही, सध्या तरी म्हणजे असं बोलल्यानंतर तर असं काय म्हणजे सगळ्यांचा, आम्ही जेव्हा काय बोलतो तेव्हा सगळ्यांचा विचार घेऊनच बोलतो. कारण पक्षाच्या अनेक लोक आहेत जे की दादांबरोबर होते, त्यांच्याशी मला चर्चा करायला, म्हणजे चर्चा करूनच आम्ही कुठल्याही गोष्टी बोलतो. पण आता तुम्हाला व्यक्तिशः वाटतं की असं पक्षाचं विलिनीकरण व्हायला पाहिजे? अजून तसा काही सगळ्यांनी आम्ही विचार केलेला नाही. पक्ष विलिनीकरणाचा विचार झालेला नाही म्हणजे आम्ही सगळे जेव्हा बोलतो तेव्हा सगळ्या आमचे पक्षातले सगळेजण एकत्र येऊनच आम्ही विचार. आणि ते 6 खासदार जे तुमच्या पक्षात येऊ इच्छित आहेत अशी चर्चा असते अजूनमधून, ते आले तर? नाही, प्रत्येकाचं स्वागतच असेल, तो विचार म्हणजे स्वागतार्हच आहे. पण कुठल्याही चांगल्या गोष्टी झाल्या तर नक्कीच आवडतील ना आम्हाला. तर आहेत ते संपर्कात? आमदार काही आहेत तुमच्या संपर्कात? सगळे एकाच पक्षातले होते पूर्वी, त्याच्यामुळे सगळेजण एकमेकांच्या संपर्कात असतात. मुलाखतीच्या भागात तुमचं स्वागत आहे. तुम्ही देवगिरी महाविद्यालयात शिकलात हे बरोबर? नाही, मी सरस्वती भुवन पुण्याला. नाही, सरस्वती भुवन संभाजीनगर. माझ्या गावात 10वी पर्यंत शाळा होती, तेरला. आणि 11वीला मी, आमच्या बहिणी तिथे होत्या, म्हणजे पद्मसिंह पाटलांच्या मिसेस, त्या त्या डॉक्टर चंद्रकला पाटील, त्या गायनेकोलॉजिस्ट होत्या. आणि मग त्या तिथे असायच्या, म्हणून मग आम्ही 11वीला तिथे शाहू कॉलेजमध्ये, मी 11वीला लातूरला
ऍडमिशन अच्छा, घेतली. तुम्ही शाहूला शिकलात? हा, बरं. 1 वर्ष. आणि नंतर मग पद्मसिंह पाटील म्हणजे माझे भाऊसाहेब ते आमदार झाले. मग ते मुंबईला शिफ्ट झाले. म्हणून मग आम्ही औरंगाबादला हॉस्टेल, तिथे सरस्वती भुवन कॉलेज आहे, तिथे हॉस्टेलला आम्ही शिकायला गेलो. आणि त्याच कॉलेजमध्ये मग मी कॉमर्सची विद्यार्थिनी होते. बीकॉम केलं तुम्ही? हो. बीकॉम नंतर पुढे शिकला की बीकॉम? मी एमकॉमला ऍडमिशन घेतली. 1 वर्ष मी एमकॉमही केलं. आणि फक्त परीक्षेच्या वेळेस माझ्या दुसऱ्या बहिणीचं, म्हणजे माझ्या मोठ्या बहिणीचं लग्न ठरल्यामुळे आम्ही परत गावी आलो. आणि तुम्ही राज्यसभेत जेव्हा पहिल्यांदा गेलात, तर ह्या सगळ्या पूर्वानुभवाचा तुमच्या शिक्षणाचा तिथे वरिष्ठ सभागृहात उपयोग होतो का खरं? मला तसा बऱ्यापैकी तसा उपयोग झाला, कारण मी संभाजीनगरला असल्यामुळे आम्ही तिथे बऱ्यापैकी हिंदी बोलायचो. त्यामुळे हिंदी बोलण्यासाठी मला तिथे फार म्हणजे त्या गोष्टींचा फायदा झाला. आणि राज्यसभेची म्हणजे राज्यसभेत गेल्यामुळे अनेक मोठ्या लोकांना ऐकायला मिळालं, अनुभवायला मिळालं. आणि ती खरी माझ्यासाठी एक मोठी शिदोरी आहे म्हणायला हरकत नाही, कारण अखंड देश तिथे असतो. एवढी म्हणजे जवळजवळ 6-6 वेळा मुख्यमंत्री झालेली लोक सुद्धा तिथे होती. अनेक लिजन्स होते, अनेक वकील होते, विद्वान सगळे लोक. त्यामुळे मला तिथे सगळ्या लोकांचं असं म्हणजे एवढे मोठ्या सगळ्या लोकांचं सगळं ऐकायला मिळालं, अनुभवायला मिळालं. आणि तो माझ्यासाठी खूप मोठी लर्निंग एक्सपिरियन्स आहे. पण तुम्ही सभागृहात जाताना तयारी करून वगैरे जायचं की ऐकायचं डिबेट? हा, सुरुवातीला काही दिवस मी तिथे सुद्धा म्हणजे शिकण्याचंच आणि ऐकण्याचंच काम केलं. आणि नंतर मग मी बऱ्यापैकी मग प्रश्न वगैरे टाकायला लागले आणि अभ्यास करून जात होते. कारण मी हा प्रश्न यासाठी विचारला, तुम्ही उपमुख्यमंत्री पदाची जेव्हा शपथ घेतली त्यावेळेला फार कॉन्फिडंट वाटलं. म्हणजे एवढं दुःख बाजूला सारून सुद्धा तुम्हाला तर हे चॅलेंज घ्यायचं, ह्याबरोबरच तुम्ही बहुतेक मानसिक तयारी पण केलेलीच होती की ह्या सगळ्या गोष्टीला आपल्याला सामोरे जायचं. कारण ही गोष्ट तशी साधी नव्हती, साधी नाहीये. या गोष्टीबरोबर अनेक अनेक गोष्टींची जबाबदारी येणार होती माझ्यावर. माझी आत्ताची जी होती एक जबाबदारी ती फार लिमिटेड होती. आणि मी एक अशा म्हणजे छत्रछायेखाली होती एकदम वेगळी, जिथं की कशाची चिंता नव्हती. आणि ते छत्र नसताना एखादी एवढी मोठी जबाबदारी घेणं हे साधी गोष्ट नाहीच आहे, अत्यंत अवघड गोष्ट आहे ती. म्हणजे आपण खूप डीपली विचार केला तर ती खूप मोठी आहे. कारण सगळ्याच बाजूंनी तसं अवघड आहे. कुटुंब आणि दादांनी जो पसारा म्हणजे ज्या प्रकारचं काम केलंय, ज्या प्रकारचं सगळं उभं केलेलं आहे ते प्रचंड मोठं आहे. प्रत्येक ठिकाणी त्यांचं काम, त्यांचे कष्ट, त्यांची शिस्त, त्यांचा दरारा, त्यांनी लोकांसाठी केलेलं त्यांचं योगदान, प्रत्येक गोष्टच इतकी मोठी आहे. मोठे मोठे प्रोजेक्ट, त्यांची मोठी मोठी स्वप्न, त्यांना अनेक गोष्टी करायच्या होत्या, ते नेहमी बोलून दाखवायचे. आणि त्यांनी एखादी गोष्ट बोलली म्हणजे ती होणारच. आणि ते बोलल्यानंतर आम्हाला आधी आश्चर्य व्हायचं की एवढ्या मोठ्या कशा होणार, म्हणजे असं आम्हालाही प्रश्नचिन्ह असायचं. पण नंतर नंतर अनुभवातून असं लक्षात आलं की दादा जे बोलले म्हणजे ते करणारच, कारण दादाचा शब्द हा अंतिम असायचा. आणि ते जे बोलायचे ते स्पष्ट बोलायचे. दादाचं काय होतं की दादा म्हणजे एक स्वच्छ मनाचा माणूस होता. किती बोललं काय जरी झालं तरी द्वेष हा विषय नव्हता त्यांच्याकडे कधीच नाही. त्यामुळे कोणीही असो, फक्त म्हणजे एखादी गोष्ट नाही आवडली किंवा वेळेत नाही झाली तर, शिस्त बिघडली तर त्यांना ते आवडायचं नाही, किंवा गडबडीमध्ये कधी काही जरासं जोरात बोलायची सवय त्यांना होती. पण त्याच्या मागे हेतू चांगलाच असायचा. पण मग आता कॅबिनेटच्या बैठकीमध्ये काय होतं, तुमच्या समोर प्रेझेंटेशन वगैरे येतं? हा, आता कॅबिनेटमध्ये पण बऱ्याच गोष्टी असतात. काही गोष्टी मी म्हणजे शिकतच होते. आता काही गोष्टी आता हळूहळू बोलते पण. मग आता हळूहळू मी सगळे शिकेन, मी शिकते.
बऱ्याच गोष्टी तर समजायला लागल्यात हम्म. आणि प्रयत्न माझे चालू आहेत. पण अजितदादाकडे अर्थमंत्रीपद होतं, ते आज नाही आहे तुमच्याकडे. तर सुरुवातीलाच ठरल्याप्रमाणे आदरणीय दादांकडे होतो. आता बघू आपण, अपेक्षित आहे तसं. पण तुम्ही बोललात मुख्यमंत्र्यांशी, चर्चा झाली वरिष्ठ पातळीवरती, दिल्लीत काय बोललात तुम्ही? नाही, सगळीकडेच पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आहे. आणि ते अर्थमंत्रीपद आपल्याकडे परत येईल असं तुम्हाला वाटतं? हा, ठरल्याप्रमाणे असं वाटतंय. पण अजितदादा असताना राज्याच्या अर्थकारणाबद्दल आम्ही बरंच बोललो, तर त्यांना असं वाटत होतं की राज्यामध्ये शिस्त लावण्याची फार गरज आहे. तर आता लाडकी बहीणसारखी योजना आहे जी अजितदादांनी चांगल्या पद्धतीने, तुमच्याच पक्षाच्या आदिती तटकरे त्या विभागाच्या प्रमुख आहे, तर आता त्या योजनेमुळं आणि इतर काही योजनेमुळं महाराष्ट्राच्या तिजोरीवरती थोडासा भार येतोय असं म्हणतात. तर हे जाणवतं मंत्री म्हणून काम करताना? नाही, बरं, दादांनी हे सगळ्या गोष्टी करताना आपण म्हणतात तसं आर्थिक शिस्त त्यांनी पाळलेली होती. आणि ह्या सगळ्याचा विचार करून अनेक गोष्टी त्यांनी ठरवलेल्या होत्या आणि तशा केल्या होत्या, ज्याने की इतर विभागावर तसा भार येऊ नये म्हणून. त्यामुळे दादा जेव्हा कुठलीही गोष्ट राबवण्याचा विचार करायचे किंवा प्रेझेंट करायचा विचार करायचे, तेव्हा त्याचा परिणाम इतर गोष्टींवर होऊ कसा द्यायचा नाही, हाही ते विचार करायचे. आणि तशी ती त्याची योजना करायची. तसं त्यांचं आराखडा असायचा तयार. त्यामुळं येणारी योजना सुद्धा ती नीट चालायची, म्हणून ते आतापर्यंत चालू आहे चांगल्या प्रकारे. अजित पवारांच्यावरती जे आरोप केले गेले, ज्यांची कधीही पडताळणी झाली नाही, आणि आज तर असं दिसतंय की ते आरोपच खोटे होते. ज्यावेळेला हे 70,000 कोटी रुपयाचं वगैरे त्यांच्यावरती आरोप झाले, त्यावेळेला तुमची आणि दादांची चर्चा आणि घरात काय वातावरण असायचं? कारण खूप बदनामी सुरू होती त्या काळात. नाही, पण ह्या सगळ्या गोष्टी आमच्यासाठी तर फार म्हणजे वेदनादायक होत्या. ज्या गोष्टी होत्याच त्यासाठी खूप आम्ही म्हणजे आमच्या आयुष्यातल्या अनेक वर्ष ह्याच्यामध्ये गेली. खरं तर आरोप करताना लोकांना खरंच म्हणजे लक्षात येत नाही की त्याच्यामागे खूप मोठं कुटुंब असतं, प्रत्येक जण असतं. पण आता शेवटी काय झालं तुम्ही पाहिलंच आहे. पण ते अस्वस्थ व्हायचे अजित पवार? नाही, कुठल्याही चुकीच्या गोष्टी असतील तर माणूस अस्वस्थ होणारच ना, कारण त्यांना फक्त काम करायचं असायचं. त्यांचं सगळं काम फक्त त्याच्यामुळे अडली जायची ना. तो कामाचा माणूस होता, कायम सतत काम करत राहणं हे त्यांचं म्हणजे ध्यास असायचा. सगळ्या प्रत्येक गोष्ट चांगली झाली पाहिजे, लोकांसाठी मी काय काय करू आणि चांगलंच चांगलं करू, हे त्यांचं असायचं. काही प्रकरणात तुमचंही नाव गुरु कमोडिटी वगैरे सारख्या प्रकरणात आलं होतं. झालं पण जेव्हा अजितदादांचा अपघात झाला त्याच्यानंतर खूप प्रश्न अनेक लोकांनी उपस्थित केले. तुम्हाला वाटतं हा अपघात आहे की अजून त्याच्यामध्ये काही वेगळं आहे? आम्ही झाल्यानंतर आपल्याला आठवत असेल की काही दिवसांनीच आम्ही मुख्यमंत्री साहेबांना चौकशीसाठी पत्र दिलं होतं, आणि त्या प्रकारे चौकशी होत आहे असं आम्हाला सांगण्यात येते. आम्ही वारंवार त्याची चौकशी सुद्धा करतो, केंद्रामध्ये सुद्धा आम्ही चौकशी करतो. असं नाही की आम्ही प्रयत्न करत नाही. ज्या आमचं सर्वस्व गेलेलं आहे, शेवटी आम्ही ह्या सगळ्या गोष्टींचा आमच्यावर किती परिणाम झाला हे सांगायला नको. आम्हाला सतत क्षणोक्षणी आम्हाला ह्या गोष्टीची जाणीव असते आणि प्रश्न पण असतात. आम्ही विचारत असतो, त्याच्या मागे असतो, पण आम्हाला त्याचं राजकारण नाही करायचं. पण काही नक्की कारण कळलं पाहिजे, हा तर आमचा म्हणजे आहेच आहे मागण्यासारखं. पण तुम्हाला वाटतं हा अपघात होता की काही घातपाताची शक्यता? नाही, तर ते तपासल्यानंतरच कळेल काय ते तपासांती, कारण प्रशासन चांगल्या प्रकारे सगळे म्हणजे तपासणी करत आहेत असं आम्हाला सांगण्यात येतं. त्याच्यामुळे आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवणं गरजेचं आहे. पण उशीर होतोय याला अहवालाला थोडं लवकर? तेही आम्ही सांगितलं की हे लवकरात लवकर व्हावं अशी आम्ही त्यांच्याकडे इच्छा व्यक्त केलेली आहे. त्यांनी तसा शब्द दिला की आम्ही जास्तीत जास्त लवकर प्रयत्नशील आहोत म्हणून सांगता येतं.